अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या ह्या चॅनलवर। आणि आज आपण एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहात। तर त्याचबरोबर तुम्ही आज जर का पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राइब केल्याशिवाय आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका, कारण असेच नवनवीन माहितीपूर्वक व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येते। आणि त्याचबरोबर तुम्हाला असेच अजून व्हिडिओ पुढे बघायचे असतील तर सबस्क्राइब केल्यानंतर त्या ऑल बटनवर, त्या घंटीवर क्लिक केल्यावर ऑलवर क्लिक करा, म्हणजे येत्या पुढचे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच मिळतील। त्याचबरोबर तुम्हाला अजून असेच व्हिडिओज बघायचे असतील तर आपल्या चॅनलमध्ये मोठा परिवार आपल्याला करायचा आहे, त्यासाठी मला नक्कीच तुम्ही मदत कराल ही माझी अशी विनंती आहे तुमच्याकडे। तर त्यासाठी तुम्ही तुमच्या परिवारामध्ये, तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये तुम्ही आपले हे व्हिडिओ शेअर करू शकता, म्हणजे भरपूर लोक बघतील आणि त्यानंतर त्यांना त्याचा फायदाही होईल। कारण आपला हेतूच असा आहे की आपल्याकडे जी काही माहिती आहे ती माहिती आपण सर्वांकडे पोहोचवावी आणि त्याचबरोबर त्याच्यातनं सर्वांना फायदा मिळावा। त्यामुळे चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर बराच वेळेस मी बघितलेलं आहे देवघरात आपण कासव ठेवतो, तर ते कासव बरेचशे वेळेस मी बऱ्याचशांच्या घरात बघितलेलं आहे आणि ते आज तुम्ही बघता की एक शोपीस पण ठेवतात आणि त्याचबरोबर बरेचसे जण देवघरात सुद्धा ठेवतात। तर आपल्याला आज बघायचं आहे की शोपीस जर का ते असेल तर शोपीस म्हणून जर का आपल्याला घरात ठेवायचं असेल तर आपण ते कुठे ठेवायला हवं, आणि त्याचबरोबर जर का ते देवघरात ठेवायचं असेल तर ते आपण कुठं ठेवायला हवं आणि कसं ठेवायला हवं, आणि देवघरात ठेवलेलं चालतं का, किंवा मग कसं ठेवायचं आहे, काय करायचं आहे, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला एक अशीच महत्त्वाची गोष्ट सांगते की तुम्ही जेव्हा मंदिरात वगैरे जातात तेव्हा तुम्हाला माहिती असेल की जेव्हा मंदिरात आपण जातो तेव्हा देवा म्हणजे गाभारा असू दे किंवा देवाचं मंदिराचं दार असू दे, दाराच्या बाहेर तुम्हाला कासव दिसतो बघा, मोठा कासव असतो। बरेचसे लोक त्या कासवावर उभे राहतात, बरेचसे लोक त्याच्या साईडने उभे राहतात आणि त्या कासवाचे सुद्धा पाय पडतात। किंवा तिथून तुम्ही जर का जेजुरीच्या इथे गडावर गेले असाल तर तिथे तुम्ही बघितलं असेल एक खूप मोठा पितळी कासव आहे आणि आपल्या खंडोबा देवाच्या मंदिराच्या समोरच तो कासव इतका मोठा आहे आणि बरेचसे लोक तिथून तो भंडारा तिथून तो वाहतात देवाला आणि त्या कासवाकडे बघून इतकं मस्त वाटतं, खूप छान वाटतं। तर आता आपला हा जो विषय आहे की नक्की हे जे कासव आहे ते आपण घरात सुद्धा ठेवावं का, तर हो, आपण हे जे कासव आहे हे घरात ठेवणं खूप 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 छान आहे, खूप चांगलं आहे। कारण हे आपण जर का घरात ठेवलं तर मी तुम्हाला सांगते आपल्या घरात भाग्यवृद्धी होते। म्हणजे तुम्हाला माहिती आहे कासवाचे जे आयुवर्ष आहे ते खूप आहे, तर 150-200 वर्षापर्यंत हे जगू शकतं। कासव हे 150-200 वर्षापर्यंत जगू शकतं, मॅक्सिमम त्याची आयु जी आहे ती 150 आहे। त्याचमुळे घरात कासव ठेवल्यामुळे तुमच्या घरातल्यांची आयुवृद्धी होते, भाग्यवृद्धी होते। कारण कासव हे खूप महत्त्वाचं आपण म्हणतो ना एक प्राण्यातला प्रकार आहे ज्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांच्या ज्या गती आहेत त्या पुढे जातात। आपल्याला सशाची आणि कासवची गोष्ट माहितीच असेल। तर कासव एक असा प्राणी आहे त्यामध्ये आपण म्हणतो ना पेशन्स हे खूप आहेत। त्यामुळे तुमच्या घरात सुद्धा शांतता आणि तुमच्या घरात जर का समाधान तुम्हाला हवं असेल, तुमच्या घरात सारखेच किरकिरी होत असतील, कटकटी होत असतील, भांडणं होत असतील, वादविवाद होत असतील तर नक्कीच तुम्ही तुमच्या घरात कासव आणून ठेवा। आणि त्याचबरोबर तुम्ही बघाल की कासव आणल्याने तुमच्या घरात खूप शांतता असेल, त्याचबरोबर भाग्यवृद्धी, आयुवृद्धी, त्याचबरोबर सुख, शांती आणि समाधान तुम्हाला लाभेल आणि त्याने खूप फायदा मिळतो। आणि असं मी म्हणणार नाही की आज आणलं की तुम्हाला लगेच उद्यापासून त्याचे फरक जाणवतील, असं नाहीये। थोडे कालांतरानंतर तुम्हाला त्याचे फायदे जाणून येतात, पण नक्कीच। तर आता त्यानंतर आपण एक गोष्ट ही बघणार आहोत की जर का आपल्या घरात कासव ठेवायचा असेल तर आपण कुठे ठेवावं। तर तुम्हाला मी सांगते, बरेचसे जण कासव जो आहे ना तो घरात ॲज अ शोपीस ठेवतात। बरं, जर का तुम्हाला तो शोपीस म्हणून ठेवायचा असेल तर मी बघितलेलं आहे की बरेचसे जण काचेचं ठेवतात, काचेचं कासव असतं ते ठेवतात। त्याचबरोबर बरेचशा ठिकाणी मी बघितलेलं आहे की असं शोपीस सारखं मेटल काइंड ऑफ असतं, म्हणजे थोडंसं वेगळं असं शोपीस म्हणून असतं ते तसं ठेवतात। तर ते शोपीस म्हणून जर का तुम्ही ठेवणार असेल तर काचेचे वगैरे जर का असेल तर ते तुम्ही तुमच्या हॉलमध्ये, लिव्हिंग रूममध्ये वगैरे ठेवू शकता। पण जर का ते मेटलचं म्हणजेच तांब्याचं किंवा पितळाचं असेल
तर ते तुम्हाला तुमच्या देवघरात ठेवायचं आहे। आणि ते तुम्हाला सांगते, आपला जो हा हात आहे, या हाताचा जो तळा आहे याच्यापेक्षा मोठं नसावं याच्यापेक्षा ते मोठं नसावं, म्हणजे तुम्हाला सांगते अगदी एवढंच असायला पाहिजे। आणि याच्यापेक्षा लहान असलं तर चालेल, पण ह्यापेक्षा याच्या आतला मी सर्कल जो सांगतेय याच्यापेक्षा ते मोठं नसावं। आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा जर धातू आहे तो म्हणजे जर का ते पितळी असेल तर ते सर्वात चांगलं, सर्वात चांगलं। जर का ते पितळी धातूचं असेल तर ते खूप 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 चांगलं आहे। तांब्याचं असलं तर काही हरकत नाही, पण तरी त्याबरोबर पितळाचं असलं तर सोन्याहून पिवळं आपण म्हणतो ना, तर पितळाचं असलेलं खरंच खूप चांगलं आहे। पितळाचं असेल, खूप मोठं घरात शोपीस म्हणून ठेवू नका, पण छोटंसं तुमच्या देवघरात ठेवा। आता देवघरात सुद्धा कुठे ठेवायचं आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला ते जे कासव आहे, कासवाचं जे आपल्याकडे ती ताटली असते आणि ताटलीवर आपण जे कासव ठेवतो ते आपल्याला ना देवघराच्या बाहेर म्हणजे आता तुम्ही म्हणाल की देवघराच्या बाहेर आपण अगदी फरशीवर कसं ठेवणार, तर आता बघा आपल्याकडे जर का खूप मोठं देवघर असेल, एखाद्याकडे स्पेशल रूम असेल तर ते तुम्ही खाली ठेवा, म्हणजे देवघराच्या पासून एक पायरी छोटीशी असेल तिथे ठेवा। अथवा तुमचं जर का आपलं जे देवघर असतं, तर तुम्ही माझं जर का तुम्ही मंदिर ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ बघितला असेल तर तसं जर का असेल तर तुम्हाला काय करायचं, हे आपल्या देवघरात पायऱ्या असतात बघा, 2, 3, 4 पायऱ्या असतात। तर त्या पायऱ्याची सगळ्यात खालचा जो थर असतो ना, सगळ्यात खालची जिथे आपण दिवे वगैरे ठेवतो तिथे तुम्ही ते कासवाला ठेवायचं आहे आणि त्याला ते मध्यभागी ठेवायचं आहे। आणि त्याचबरोबर त्या कासवाला पूर्वेकडे तोंड करून, म्हणजेच देवांकडे तोंड करून तुम्हाला ठेवायचं आहे। कारण तुम्ही बरेचशा वेळेस मंदिरांमध्ये गेला असाल तर तुम्ही बघितलं असेल की कासवाचे जे तोंड असतं ते देवाकडे असतं आणि शेपूट असते ती मागे, म्हणजे देवाकडे तोंड करून त्याचं तोंड असतं, म्हणजे कासवाला आपल्याला सरळ देवाकडे बघतोय तो, असं करून आपल्याला ते ठेवायचं आहे। त्याचबरोबर जसं मी तुम्हाला सांगितलं की कासव तुम्ही जर का घरात ठेवलं तर तुमची भाग्यवृद्धी, आयुवृद्धी, शांतता, सुख, समृद्धी लाभेलच। त्यामुळे देवघरात तर ठेवाच ठेवा, शोपीस म्हणून ठेवलं तर काही हरकत नाही, पण देवघरात असलेलं कधीही चांगलं। त्याचबरोबर तुम्हाला एक अजून गोष्ट मला सांगायची आहे की बरेचशा वेळेस मी बघितलेलं आहे बरेचशांच्या घरी की लोक काय करतात ना, ते कासव ठेवतात पण त्यामध्ये ना भरभरून पाणी ठेवतात आणि त्यामध्ये ते कासव ठेवतात, म्हणजे त्या ताटलीमध्ये पाणी इतकं भरून ठेवतात आणि त्यामध्ये ते कासव ठेवतात। मला सांगा ते कासव जिवंत आहे का? मग त्याला काय गरज आहे पाण्याची? त्याच्यात आपल्याला पाणी ठेवायचं नाहीये, अजिबात आपल्याला त्याच्यात पाणी ठेवायचं नाहीये। तर तुम्हाला सांगते ते पाणी असेल, कारण ते जिवंत असेल तर त्याला पाण्याची गरज आहे अथवा नाही। मला सांगा, आपण एखाद्या मंदिरात जेव्हा जातो तेव्हा ते मंदिरासमोर जे कासव असतो तो पाण्यात असतो का? नसतो, पाण्यात नसतो। हा, त्याच्या तळाला कुठं काही विहीर असेल किंवा एखादं तळं असेल तर तिथे ते जिवंत कासव असतात, शेवटी ते पाण्यातच राहणार। पण एखादी मूर्ती किंवा असं काहीतरी पितळी वगैरे असेल तर ते पाण्यात असतं का? नाही, ते फरशीला किंवा तिथे ते नोंदलेलं तिथं असतं, ते पक्क झालेलं असतं। त्यामुळे आपल्याला घरातलं सुद्धा जे आहे ते अगदी खाली आपल्याला फरशी म्हणजे देवाराच्या डायरेक्ट आपल्याला स्थानावर नाही ठेवायचं आहे, तर त्या ताटलीमध्ये आपल्याला ते ठेवायचंय। त्याचबरोबर त्याच्या खाली पाणी, तांदूळ, कुठल्याही गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायचं। तुम्ही म्हणाल ते देवाचं प्रतीक आहे म्हणल्यावर आपण त्याला तांदळात ठेवू, पाण्यात ठेवू, नाही, तुम्हाला पाण्यात, तांदळात कशातच ठेवायचं नाहीये। त्याचबरोबर तुम्हाला त्याला हळदी कुंकू सुद्धा व्हायचं नाहीये, हळदी कुंकू सुद्धा त्याला व्हायचं नाहीये, काहीही गरज नाहीये। कासवाला हळदी कुंकू अजिबात वाहण्याची गरज नाहीये, कारण तो शांततेचा प्रतीक आहे आणि तो तुम्हाला सांगते देवासमोर, म्हणजे आपण म्हणतो ना की तो असा प्रतीक आहे की आपण आपल्याला तो सांगतो की देवाकडे जी काही प्रार्थना आहे ती शांततेने, सुखाने तुम्ही मागा, तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील, अशा हिशोबाने ते आहे। आणि त्याचबरोबर मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू इच्छित आहे की तुम्ही जर का त्याच्या खाली पाणी वगैरे ठेवलं ना, काय होणार, त्याच्यात हिरवळ येणार, शेवाळ तयार होणार, ते जे तुमचं मेटलच्या गोष्टी आहेत त्या खराब होणार। त्यामुळे पाण्यात त्याला ठेवायची गरज नाहीये, त्यामुळे कधीही त्याला पाण्यात ठेवू नका, त्याला कोरडं जसं तसं आहे तसंच ताटलीमध्ये ठेवायचं आहे।
जर का पाण्यात वगैरे ठेवलं तर तुम्हाला माहिती आहे ते पाणी चिकट होतं, हिरवं शेवाळ होतं, हे होतं, खराब होतं. मग ते खराब झाल्यामुळे काय होतं, तुमच्या घरात जे आहे ना ते निगेटिव्ह व्हायब्रेशन्स तयार होतात. किंवा आपण म्हणतो ना की घरात जळमाटे नको, खराब नको, घाण पाणी नको, तर त्या गोष्टी नको आहेत आपल्याला. म्हणून आपल्याला ते फक्त कोरडं आणि कोरडं ठेवायचं. आणि तुम्ही त्या कासवाला पितांबरणी, लिंबूनी, कशानेही साफ करू शकता. फक्त त्याला ड्राय तुम्हाला ठेवायचं आहे, तिथं पाणी बिणी काही ठेवायचं नाहीये. त्याचबरोबर तुम्हाला अजून एक वस्तू मी सांगते की बरेचसे जण आहे ना की त्यांना खूप हौस असते प्राण्यांची, तर त्यामुळे ते काय करतात, घरात जिवंत कासव आणून ठेवतात आणि ते घरात जिवंत कासव आणून पाळतात. तर मी तुम्हाला सांगते की असं केल्याने काय, तुम्हाला रात्रीतनं तुम्ही कोट्याधीश होणार नाहीये किंवा रात्रीतनं तुम्हाला खूप मोठी लॉटरी लागणार नाहीये. कासव घरात आणल्याने तुमच्या घरात लगेच शांतता येणार आहे असं नाही होत. त्यामुळे कासव हा घरात, जिवंत कासव हा घरात कधीच आणू नका. जिवंत कासव हा घरात आणणं कायदेशीर गुन्हा आहे, त्यामुळे ते नक्कीच कधीच आणू नका. कासवाला निसर्गाबरोबरच राहू द्या. पण त्याचबरोबर तुमच्या देवाऱ्यात किंवा तुमच्या घरात जर का तो ॲज अ शोपीस तुम्हाला ठेवायचा असेल तर तो पितळी आणला तर सदैव तुमच्या घरात खूप छान वातावरण राहील. त्यामुळे नक्कीच माझ्या ह्या सांगितलेल्या गोष्टींकडे लक्ष द्या आणि करून बघा. रिझल्ट्स आले की नक्कीच तुम्ही कमेंट सेक्शन उघडच आहे, तिथे तुम्ही मला सांगू शकता. त्याचबरोबर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला कळवायला विसरू नका. व्हिडिओ तुम्ही बघितलाय हे मला कळण्यासाठी खाली श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं लिहिल्याशिवाय जाऊ नका. आणि त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येत्या व्हिडिओजची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर चला भेटूया अजून एक परतच्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.